हाय नमस्कार सर्वांना. तर इकडे बघू शकता छान अशी मी तुम्हाला आज एक भाजीची मस्त रेसिपी सांगते. तरी ही आहे वेगळीच भाजी, गावाकडे असते बरं काही, शक्यतो भाजी गावाकडेच भेटते आणि बाजारात वगैरे नाही भेटत. तर ह्या भाजीला आमच्या इकडे तर डाळीची भाजी म्हणतात आणि मी खूप दिवसानंतर ही भाजी बघितली सुद्धा आणि करते सुद्धा. तर छान अशी 2-3 वेळा धुवून घ्यायची तिला आणि ह्या भाजीसाठी फक्त सिंपल भाजी आहे बरं का. शक्यतो जास्त काही साहित्य लागत नाही या भाजीला करायला. एक 10-12 पाकळ्या लसूण आणि तेल आणि मीठ, एवढं सिंपल आणि साधी भाजी. आपण बाकीच्या भाज्या जशा बनवतो त्याच्यापेक्षा ही वेगळी भाजी आहे. फक्त 5 मिनिटात बनवून तयार होते ही भाजी आणि खायला तर खूपच मस्त लागते. आणि खूप दिवसाने बघितली सुद्धा आणि खायला सुद्धा मला आवडते. पर्सनली ही भाजी खूप छान आवडते आणि खूप भेटत नाही, शक्यतो कुठं कधीतरीच भेटते. मी माझ्या लग्नाच्या आधी ही भाजी खाल्लेली असतात, आत्ता खाते भाजी ही. तर इकडे बघू शकता छान असं 1.5 चमचा मी तेल टाकून घेतलं आणि त्यामध्ये 10-12 पाकळ्या लसूण ठेचून घेतलेला तोही ॲड केला आणि छान असं तडतडून मस्त तांबूस कलरचा लसूण भाजून घ्यायचा तेलामध्ये आणि 2-3 वेळा छान, कारण ही भाजी पूर्ण अशी मातीत असते, म्हणजे अशी पसरून असते, त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घ्यावी लागते ही भाजी. आणि 2-3 वेळा छान धुवून घेतल्यानंतर ती भाजी त्यामध्ये आणि ती भाजीचं पाणी पूर्ण एकदम असं सुटसुटीत भाजीत पाणीच ठेवायचं नाही. जाळी वगैरे असते ना पण पुरण वाटायची, त्यामध्ये ती भाजी जर धुवून घेतली ना अजिबात भाजीत पाणी राहतच नाही. आणि छान अशी भाजी धुवून घेतलेली मी ती तेलामध्ये ॲड केली आणि ती आता एकत्र करून घ्यायची छान तेलामध्ये. इकडे बघू शकता छान एकत्र करून घेतलेली आहे आणि इकडे वरण शिजते. आज आहे वरण भात, भाकरी आणि भाजी. तर छान भाजी पण शिजले इकडं. तर चला, भाजी कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणी पाहिली तेही सांगा. तर चला बाय, सबस्क्राईब करून जावा.